हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आणि यामध्ये आपण पेपर 1चा जो युनिट आहे डेटा इंटरप्रिटेशन तो डिस्कस करत होतो. तर आजच्या लेक्चर नंबर 4मध्ये बेसिकली लेक्चर नंबर 3चा पार्ट 2च आहे हा, पण लेक्चर नंबर 4 म्हणून मी लॉन्च करणार आहे. यामध्ये जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स, प्रॅक्टिस मल्टिपल MCQ, 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस नोट्स PDF फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील. हे जे सर्व फीचर्स आहेत, लाईव्ह लेक्चर्स असतील, मल्टिपल MCQची प्रॅक्टिस, 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, तुम्हाला कोर्स फीस ऑफ 2000 रुपीजमध्ये जे आहे प्रोव्हाइड करण्यात येईल. ओके, तर तुम्हाला सिम्पली ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे डाउनलोड करायचं आहे किंवा या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी एनरोलमेंट ऑफ कोर्स विच इज 9766066858. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्ले स्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. ॲप्लिकेशनला इन्स्टॉल केल्यावरती अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये स्टोअर नावाचा आयकन दिसतंय खालच्या बाजूला, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुम्ही माय कोर्सेस या पेजवरती जाल. तिथे वरच्या साईडला सर्च टॅब दिसेल. त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्ही MH सेट 2023 पेपर 1 जो कोर्स आहे तिथे सर्च करू शकता आणि कोर्सला एनरोल करू शकता. सिमिलरली आपल्याकडे महाराष्ट्र सेट पेपर 2साठी डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत, ॲज वेल ॲज फॉर UGC नेट पेपर 1 पेपर 2 विथ डिफरंट सब्जेक्ट्स. CSIR नेट पेपर 1 पेपर 2साठी आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. जो कोणता तुम्हाला कोर्सला एनरोल करायचा असेल त्या पर्टिक्युलर कोर्सला तुम्ही एनरोल करू शकता जस्ट बाय कॉन्टॅक्टिंग द गिवन नंबर. ओके, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट. यामध्ये या पर्टिक्युलर स्लाईडमध्ये जे मला तुम्हाला सांगायचं दॅट इज दी कंपायलेशन फॉर पेपर 2. आता ज्यांचा सब्जेक्ट खालील दिलेल्यापैकी सब्जेक्टपैकी एक आहे. कोणते कोणते सब्जेक्ट्स असतील? मराठी, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. यापैकी जर कुठलाही तुमचा सब्जेक्ट असेल फॉर पेपर 2 तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी नोट्स अँड MCQs, फक्त नोट्स आणि MCQs जर तुम्हाला हवे असतील तर त्याचं कंपायलेशन डिझाईन करण्यात आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला 4000+ इम्पॉर्टंट MCQs एक्झाम रेलेव्हंट जे आहेत ते डिझाईन केलेले आहेत. ओके, तर हे कंपायलेशन तुम्हाला आधी 25% ऑफर चालू होती, आत्ता यावरती 35% ऑफर आहे. हे तुम्हाला 1040 रुपीज विथ ऑफर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. तर तुम्ही एक्झाममध्ये जर तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर करायचं असेल, ओके, गॅरंटेड सेटमध्ये तुम्हाला एक प्लेस हवी असेल तर तुम्ही नक्की या पर्टिक्युलर कंपायलेशनला एनरोल करू शकता. मूव्हिंग ऑन, कालच्या लेक्चरमध्ये आपण हा क्वेश्चन डिस्कस केला होता. ठीक आहे, आता जो क्वेश्चन बघणार आहोत आपण तो क्वेश्चन हा आहे. दिस इज रिगार्डिंग द पाय चार्ट. आत्तापर्यंत आपण लाईन ग्राफवरती क्वेश्चन बघितला आहे, टेबलवरती क्वेश्चन बघितला आहे आपण, ठीक आहे, बार ग्राफवरती क्वेश्चन बघितला. आता जो आपण बघतोय दॅट इज रिगार्डिंग दी पाय चार्ट. पाय चार्टला डिस्कस करण्यापूर्वी द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जे तुम्हाला इथे माहिती असायला पाहिजे, बेसिकली इथे एक सर्कल आहे. ओके, आणि सर्कलचा अँगल माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे जे सर्कलचा अँगल असतो दॅट इज 360 डिग्री. किती असतो? 360 डिग्री. हे एक माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, अदर दॅन दिस तुम्हाला पाय चार्टमध्ये क्वेश्चन कशा टाईपचे विचारले जाऊ शकतात ते एकदा थोडंसं आपण डिस्कस करून घेऊयात. बेस्ड अपॉन दिस क्वेश्चन तुम्ही पाय चार्टवरचे, लाईन ग्राफवरचे, टेबलचे असतील किंवा बारग्राफचे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, तुम्हाला डिफरंट ऑनलाईन वेबसाईट्सवरतून क्वेश्चन्स भेटतील. ओके, आय थिंक क्लासचे पण क्वेश्चन जर असेल तर क्लासची प्रॅक्टिस करा. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन आज घेऊयात रिगार्डिंग दी पाय चार्ट. आता पाय चार्ट आधी समजून घेऊयात आपण. ठीक आहे, पाय चार्टकडे जर आपण व्यवस्थित फोकस केला आपल्याला काय लक्षात येत आहे की इथे काही सेक्शन करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, जर हा ब्लू सेक्शन आपण बघितला, दिस ब्लू सेक्शन इज रिगार्डिंग द प्रिंटिंग कॉस्ट. ओके, इथे दुसरा सेक्शन दिसतोय, या पर्टिक्युलर सेक्शनला दिले त्यांनी नाव ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. इथे जो तिसरा सेक्शन दिसतोय दिस इज रिगार्डिंग द पेपर कॉस्ट. इथे काय झालेत, बेसिकली सर्कलचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत आणि या तुकड्यांना वेरियस ह्याच्यामध्ये डिवाईड म्हणजे नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता ह्या पर्टिक्युलर प्रश्नासाठी हे जे स्पेसिफिकेशन दिले ते काय आहे ते एकदा वाचून घेऊयात क्वेश्चन आपण, म्हणजे आपल्याला समजेल. ओके,
क्वेश्चन जर वाचाल तर द फॉलोइंग पाय चार्ट शोज द पर्सेंटेज डिस्ट्रीब्यूशन ऑफ द एक्सपेंडिचर इनकर्ड इन पब्लिशिंग अ बुक. स्टडी द पाय चार्ट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन इट. क्वेश्चन काय बोलतोय की खाली दिलेल्यापैकी जो पाय चार्ट आहे तुम्हाला, या पाय चार्टमधून तुम्हाला जी गोष्ट समजत आहे दॅट इज एक बुक पब्लिश करण्यासाठी जे काही तुम्हाला खर्च लागलेला आहे, बुक पब्लिश करण्यासाठी, पुस्तक प्रकाशन करण्यासाठी जो काही तुम्हाला खर्च आहे तो टक्केवारीच्या फॉर्ममध्ये या पाय चार्टमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सांगते मी यामध्ये बुक पब्लिकेशनसाठी जो जो काही कॉस्ट लागला आपण बघितला. व्हेरी फर्स्ट इज प्रिंटिंग कॉस्ट. तुम्हाला बुक पब्लिश करण्यासाठी जे आहे 20% प्रिंटिंग कॉस्टवरती खर्च केला आहे. कधी पण लक्षात घ्या, जो कंप्लीट पाय चार्ट असतो त्याला आपण 100% पकडत असतो. कंप्लीट पाय चार्टला, कंप्लीट ह्या सर्कलला 100% पकडतो. त्या 100%पैकी 20% जो खर्च आहे दॅट इज फॉर द प्रिंटिंग कॉस्ट. हा जो 10% खर्च आहे दॅट इज फॉर द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. 25% काय आहे, पेपरचा खर्च आहे. बाइंडिंग, पुस्तक बाइंड करण्यासाठी किती खर्च लागायला, 20% ऑफ एक्सपेंडिचर, म्हणजे 20% तुम्हाला खर्च करावा लागतो आहे. रॉयल्टीवरती 15% आणि प्रमोशन कॉस्ट, बुक प्रमोट करण्यासाठी जो खर्च लागतो दॅट इज द 10%. अशा पद्धतीने तुमचे टोटल पर्सेंटेज किती झाले, 100%. ठीक आहे. 20 and 10 30, 30 and 20 50, 50 and again 50, राईट. हे इथले 25 आणि इथले 25, टोटल किती झाले, 100%. ठीक आहे. क्वेश्चन समजला असेल. एक बुक आहे, बुक पब्लिश करण्यासाठी जो जो काही खर्च लागला आहे तो टक्केवारीमध्ये आपल्याला देऊन ठेवला आहे. ठीक आहे. आता एक एक करून आपण आता क्वेश्चन सॉल्व करूयात. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, इफ a certain quantity of book the publisher has to pay rupees 30,600 as a printing cost, then what is the amount of royalty to be paid for this book? Okay, क्वेश्चन समजून. क्वेश्चन काय बोलतोय की 30,600 रुपये आपल्याला प्रिंटिंग कॉस्ट म्हणून द्यावी लागायली. देन रॉयल्टीसाठी आपण किती पैसे देणार. ओके. प्रिंटिंग कॉस्ट 30,600 रुपीज, आपल्याला 30,600 रुपये प्रिंटिंग कॉस्ट म्हणून द्यावी लागत आहे. तर रॉयल्टीसाठी किती खर्च द्यावा लागेल असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर प्रश्नाच्या अकॉर्डिंग जर आपण बघितलं पाय चार्टकडे तर आपल्याला दिसते प्रिंटिंग कॉस्ट इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज किती देऊन ठेवलं सर, 20%. अर्थात तुमची प्रिंटिंग कॉस्ट जी आहे ती कशाच्या इक्विवॅलंट आहे सर, 20%च्या इक्विवॅलंट आहे. 3,600 जे तुम्ही प्रिंटिंग कॉस्ट द्यायलात ते कशाच्या इक्विवॅलंट आहे, त्याला आपण कशासोबत कम्पेअर करू शकतो, 20%. का, कारण प्रश्नामध्ये जर तुम्ही झूम करून बघाल, प्रश्नामध्ये प्रिंटिंग कॉस्ट किती दिली, 20% दिली. म्हणून मी काय घेतलं, 3,600ला इज इक्विवॅलंट टू काय घेतलं, 20% घेऊ शकते. ओके. शोधायचं काय, रॉयल्टीसाठी तुम्हाला किती दिसते सर, 15%. तर मला सांगा, मी असं घेऊ शकते 3,600 जर 20%च्या इक्विवॅलंट असेल तर 10%च्या जे काही इक्विवॅलंट व्हॅल्यू येईल ती तुमची रॉयल्टीचा खर्च असणार आहे, रॉयल्टीचा एक्सपेंडिचर असणार आहे. सिम्पल. ओके, राईट. तर क्वेश्चन सॉल्व करूयात आपण. तुम्हाला एकदम सोप्या मेथडमध्ये मी एक्सप्लेन करून सांगेल. यामध्ये समजलं तुम्हाला. 30,600 रुपये मॅडम कशाच्या इक्विवॅलंट आहे, 20%च्या इक्विवॅलंट आहे. तर 15%च्या रॉयल्टी किती आहे, 15%, 10% नाही, 15%, सॉरी. तर 15%च्या इक्विवॅलंट काय येईल. ओके, क्वेश्चन हा आहे. तर आपण याला कन्सिडर करू. रॉयल्टीचा जो खर्च समजा एक्स आहे, रॉयल्टीचा खर्च किती आहे, एक्स रुपये आहे असं समजा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुमचं सिम्पल आन्सर येऊन जाईल. किती सोपा क्वेश्चन आहे. 3,600 जर 20%ला इक्विवॅलंट असतील तर एक्स रुपी 15%ला इक्विवॅलंट असणार आहे. एक्स रुपीची व्हॅल्यू तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. गॉट इट. तुम्ही असं पण करू शकता याला की 20:15 रेशोच्या फॉर्ममध्ये लिहिते मी, बाकी काय नाही. 30,600
इज टू एक्स. अर्थात काय झालं मॅम 20% 3600ला इक्विवॅलंट आहेत, 15 इज इक्विवॅलंट टू एक्स. एक्सची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू अशा वेनी पण करू शकतो, बट आपल्याला जी सोपी जाते त्याच्याने आपण करू. ठीक आहे, आता मला सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय भेटणार आहे. एक्स इंटू 20 इज इक्वल टू 3600 इंटू 15. पर्सेंटेजला मी कॅन्सल आउट केलं राईट. तर एक्स इज इक्वल टू वॉट 30,600 इंटू 15 अपॉन 20. ओके, याला काय करते 5 4 जार 20 करते, 5 3 जार 15. 4ने डिवाइड करून बघू आपण ह्याला किती येत. 4 7 जार 6 जार 5 जार 0. ठीक आहे, सर टोटल किती झालं सर 7,000 नॉट 7,650 बरोबर आहे, गुणिले 3. झिरो 9 2. सो तुमचं टोटल रॉयल्टीवरचा खर्च किती असणार आहे 22,950. 22,950 इज द कॉस्ट विच यू आर पेईंग फॉर दी रॉयल्टी, किंवा द अमाऊंट ऑफ द रॉयल्टी किती असणार तुमची 22,950. आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. कॅल्क्युलेशनचा भाग होता आणि कॅल्क्युलेशन खूप सोपं होतं कारण ते इझिली डिव्हिजन होत होतं राईट. 4ने डिवाइड झालं. ओके, आय होप समजला असेल क्वेश्चन. अशा पद्धतीने मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. What is the central angle of the sector corresponding to the expenditure incurred on the royalty? काय विचारलं आहे. What is the central angle of the sector? कन्फ्यूज नाही व्हायचं. Central angle of sector corresponding to the expenditure incurred on royalty. रॉयल्टीचा कॉलम जर आपण चेक केला, आपल्याला शोधायला काय सांगितलं, हा पर्टिक्युलर अँगल त्यांनी शोधायला सांगितलं आहे. परत क्वेश्चन कन्फ्यूज नाही व्हायचा. मी तुम्हाला काय सांगितलं, कंप्लीट सर्कल कितीचा असतो मॅडम 360 डिग्रीचा असतो. कंप्लीट सर्कल कितीचा असतो 360 डिग्रीचा असतो. ठीक आहे, यामध्ये 360 डिग्रीला मी 100% इक्विवॅलंट कन्सिडर करू शकते, कारण मी लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं सर्कलचा जो अँगल असतो ते 360 डिग्री असतो आणि कंप्लीट पाय चार्टला आपण 100% कन्सिडर करतो. ठीक आहे, मग मी 360ला 100% पकडू शकते. तर शोधायचं काय यामध्ये, रॉयल्टीसाठी आपल्याला काय करायचं, अँगल ऑफ सेक्टर शोधायचं. तर मला सांगा रॉयल्टीसाठी किती टक्केवारी देऊन ठेवली 15%. 15%. तर 15% इज इक्विवॅलंट टू वॉट मी शोधू शकते, म्हणजे किती अँगल. ठीक आहे, वॉट अँगल 360 डिग्री जे की पूर्ण सर्कलचा अँगल आहे त्याला मी 100% पकडू शकते, कारण पाय चार्टला 100% पकडतो आपण. शोधायचं काय मॅम, रॉयल्टीचा अँगल शोधायचा. पण रॉयल्टीची टक्केवारी आपल्याला माहिती आहे 15% ऑफ द एक्सपेंडिचर. सो 15% इक्विवॉलंट टू वॉट डिग्री मी घेतलं. सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. आन्सर कसं येईल लक्षात घ्या. आता यामध्ये 15 360 डिग्री इंटू 15% इज इक्वल टू 100% इंटू क्वेश्चन डिग्री, क्वेश्चन मार्क किंवा एक्स डिग्री पकडायला आपण एक्स डिग्री पकडूयात. ओके, तर पर्सेंटेज गॉट कॅन्सल्ड. काय येणार आहे 360 गुणिले 15 भागिले 100. ह्या 100ला मी इकडे घेऊन गेले कशामध्ये, डिव्हिजनमध्ये. गुणाकारात होतं भागाकारात गेलं राईट. 0 0 कट झाला. 5 2 जार 5 3 जार 3 1 जार 3 2 जार 24. सॉरी काहीतरी चुकलं कॅल्क्युलेशन, एक सेकंड. 360 इंटू 15 अपॉन 100. 5 3 जार 15 5 2 जार 10 0 0 0 गॉट कॅन्सल्ड. 2 1 जार 2 सॉरी इट इज 2 जार राईट. 2 1 जार 2 2 8 जार 16 18 इंटू 3 इज नथिंग बट 54 डिग्री. 54 डिग्री तुमचा आन्सर येणार आहे. सिम्पल. यामध्ये आपण डिरेक्टली काय करतोय, कम्पेअर करून आन्सर फाइंड आउट करतो. ठीक आहे, आणि लक्षात घ्या कोणता जरी क्वेश्चन नाही समजला तेवढा क्वेश्चन तुम्ही मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगा. मी 100% तुम्हाला एक्सप्लेन करेल, ह्याची गॅरंटी मी देईल. ओके, पण विचारायचं, डाउट्स क्लिअर करून घ्यायचे. प्राइस ऑफ बुक्स इज मार्क्ड 20% अबोव द कॉस्ट प्राइस. इफ द मार्क प्राइस ऑफ द बुक इज ₹180 देन व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ द पेपर यूज्ड इन अ सिंगल कॉपी ऑफ द बुक.
आता हा क्वेश्चन थोडासा कन्फ्यूज होऊ शकतो, बट कन्फ्यूज नाही होऊ द्यायचं. ओके, आपलं काम आहे ते एकदा थोडं अंडरस्टँड करून घ्यायचं, मग तुम्हाला सोपं जाईल. क्वेश्चन काय बोललं आहे, द प्राईस ऑफ बुक इज मार्क्ड 20% अबव द कॉस्ट प्राईस. समजा आपली जर कॉस्ट प्राईस यामध्ये जे खरेदी किंमत आहे ती समजा आपली 100% आहे. कॉस्ट प्राईजला आपण 100 किंवा 100% कन्सिडर करू. ओके, तर जी मार्क केलेली प्राईज आहे पुस्तकाची किंमत आपण 20% जास्त दाखवतो. कशाच्या 20% जास्त दाखवत आहोत? कॉस्ट प्राईसच्या 20% जास्त दाखवत आहोत. खरेदी प्राईसपेक्षा 20% जास्त दाखवत आहोत. म्हणजेच 120% मी मार्क प्राईज लिहू शकते. मार्क्ड प्राईजला 120% लिहू शकते. कसं लिहिलं 120%? अहो तुमची खरेदी किंमत 100%. 100% तुम्ही खरेदी केली कॉस्ट प्राईस. मार्क्ड प्राईस MRP जी आहे त्याच्यावरती तुम्ही 20% एक्स्ट्रा लावायलात. म्हणजे कशाचे एक्स्ट्रा टक्के लावायलात? तुमचे खरेदी केलेल्या किंमतपेक्षा 20% जास्त लावायलात. म्हणजेच 120% झालं. 120%, राईट. तर यामध्ये दुसरी गोष्ट त्यांनी दिलेली आहे. आता हे 2 गोष्टी समजल्या असतील. आय होप तुम्हाला समजलं असेल कॉस्ट प्राईज मार्क प्राईज कसं आलं. प्रश्न काय दिला आहे, मार्क्ड प्राईज ऑफ द बुक जर 180 रुपये असेल देन द कॉस्ट प्राईज ऑफ द पेपर यूज्ड इन द सिंगल कॉपी ऑफ द बुक इज वॉट. मार्क्ड प्राईज दिलेली आहे सर, यामध्ये मार्क्ड प्राईज 180 रुपये देऊन ठेवले. म्हणजे 120%ला मी इक्विवॅलंट टू 180 करू शकते. का? कारण माझा मार्क्ड प्राईस जो आहे तो किती आहे? 120%. 120% कसा आला मी तुम्हाला एक्सप्लेन केले. प्रश्नामध्ये मार्क प्राईस दिला आहे 180 रुपये, तर मी 120%ला इक्विवॅलंट टू 180 रुपीज लिहू शकते. ठीक आहे. यामध्ये दुसरी गोष्ट जी तुम्हाला दिसते ती आहे कॉस्ट प्राईस. ओके, कॉस्ट प्राईस जे की 100% मी त्याला पकडलं आहे. ओके, ते इम्पॉर्टंट नाही आहे. पण त्यांनी काय सांगितलं यामध्ये की कॉस्ट ऑफ द पेपर यूज्ड इन द सिंगल कॉपी ऑफ द बुक. मार्क्ड प्राईज 120%, मार्क्ड प्राईज 120%, प्रश्नामध्ये 180. पेपरचा कॉस्ट शोधायला सांगितलं आहे. पेपर कॉस्ट शोधायला सांगितलं आहे. पेपर कॉस्ट इज इक्वल टू वॉट? किती रुपये हे शोधून काढायला सांगितलं. प्रश्नामध्ये 25% पेपर कॉस्ट दिलेला आहे सर. प्रश्नामध्ये 25% पेपरचा कॉस्ट दिला आहे. शोधून काय काढायचं आहे? हे एक्स. ठीक आहे. आता मी हे रब आउट करते. आता लक्षात घ्या मी काय करत आहे. मार्क्ड प्राईस 120% इज इक्विवॅलंट टू 180. हे लिहिलं मी. हे कसं लिहिलं समजलं असेल. सिमिलरली 25% हे काय आहे सर? तुमचा पेपर कॉस्ट आहे. पेपर कॉस्ट इज इक्विवॅलंट टू वॉट? क्लिअर? एवढं समजलं मोर दॅन इनफ आहे. परत एकदा मी एक्सप्लेन करते वाटलंच तर. ठीक आहे. आपल्याला यामध्ये काय सांगितलं आहे, जे काही तुमची बुकची किंमत आहे, मार्क प्राईज MRP 20% आहे. कशाच्या? कॉस्ट प्राईसच्या. जर कॉस्ट प्राईजला आपण 100 रुपये पकडलं तर मार्क प्राईज किती येणार आहे? 120 रुपये. ठीक आहे. कॉस्ट प्राईजला 100% पकडलं तर मार्क प्राईज किती येणार आहे सर तुमचा? 120%. 120%. प्रश्नामध्ये मार्क प्राईस देऊन ठेवला 180 रुपये. म्हणजे 120 इज इक्विवॅलंट टू 180 रुपीज मी लिहू शकते. राईट. पेपर कॉस्ट शोधायला सांगितलं. पण प्रश्नामध्ये पाय चार्टच्या अकॉर्डिंग पेपर कॉस्टची जी व्हॅल्यू आहे ती 25% आहे. राईट. सो 25% इज इक्विवॅलंट टू वॉट मी लिहू शकते यामध्ये. ओके. सो सिम्पल कॅल्क्युलेशन आता काही नाही राहिलं. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय करणार? 120 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 25 इंटू 180. मॅम पर्सेंटेज कॅन्सल आउट केलं मी. सो एक्स इज इक्वल टू वॉट? 25 इंटू 180 डिवायडेड बाय 120. करा कॅल्क्युलेशन. ओके. तुम्ही सिम्पली 2 6 जार, ओके, 2 9 जार 18 करू शकता. 2 3 जार 6. ओके. कॅल्क्युलेशन. ओके, एक सेकंड. 2 6 जार, राईट. 3 जार 3 जार, राईट. तर यामध्ये 25 इंटू 3 करा. किती येणार आहे?
25 थ्री जार 75, 75 डिवाइड बाय 2 करा, 2 थ्री जार 6 मॅडम, एक राहिलं 2 7 जार 14, पॉईंट द्या, 2 5 जार 10. सो 37.5 तुमचं आन्सर येणार आहे. कसं आलं कॅल्क्युलेशन, समजलं? परत एकदा वाटलंस कॅल्क्युलेशनचा भाग मी एक्सप्लेन करते. आपण काय केलं इथे, सर हे एक्स शोधून काढायचं आहे आपल्याला, ह्याला मी इकडे घेऊन जाते, गुणाकारात होता भागाकारात जाईल, 25 गुणिले 180 भागिले 120. ओके, 2 9 जार होणार आहे 0, 2 6 जार, ओके 0 0 कट करून टाका, 3 3 जार 9, 3 2 जार 6, ओके 25 गुणिले 3 काय ते 75 भागिले 2, 2 3 जार 6, एक राहिला 2 7 जार 14, एक राहिला पॉईंट द्या, शून्य वाढतो इथे 2 5 जार 10. सो 37.5 तुमचा आन्सर येणार आहे. सोपं, फक्त इथे तुम्हाला कम्पेअर करत जायचं. कम्पेअरिंगवाल्या गोष्टी समजल्या, पर्सेंटेज जर थोडं स्ट्रॉंग असेल, इझिली तुम्ही हे कॅल्क्युलेशन सॉल्व करू शकता. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर हा क्वेश्चन थोडासा आपल्याला समजावं लागेल. ओके, इफ 5500 कॉपीज आर पब्लिश्ड and transportation cost on them is rupees 82,500. What should be the selling price of the book so that the publisher can earn a profit of 25%? ओके, 5500 कॉपीज आहेत बुक्सच्या, ठीक आहे. ह्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जे आहे आपल्याला जो खर्च लागत आहे दॅट इज रुपीज 82,500. ओके, तर त्या पर्टिक्युलर पब्लिशरनी ह्या पुस्तकाची किंमत किती ठेवायला पाहिजे जेणेकरून तो यावरती 25% प्रॉफिट नफा कमवेल, 25% प्रॉफिट अँड नफा कमवेल. ओके, सो क्वेश्चन समजला असेल. एक एक करून आन्सरकडे अप्रोच करूयात. पहिली गोष्ट, कॉस्ट प्राईजपेक्षा 25% जास्त आपल्याला सेलिंग प्राईसमध्ये पाहिजेत. ठीक आहे, समजा जर कॉस्ट प्राईज आपण 100 रुपये पकडत असाल तर त्यावरती 25% आपल्याला प्रॉफिट अर्न करायचं म्हणजे 125 रुपये. आम्हा राईट? कॉस्ट प्राईजवर क्वेश्चनमध्ये आपल्याला किती सांगितले, नफा किती कमवायचा आहे, 25% प्रॉफिट कमवायचा, 25% नफा कमवायचा. म्हणजे समजा जर कॉस्ट प्राईस 100 रुपये लागत असतील तर सेलिंग प्राईस किती ठेवायला पाहिजे, 125 रुपये, जेणेकरून 25 रुपयाचा आपण नफा कमवू यावरती. ठीक आहे, सो लेट कॉस्ट प्राईस इज 100%. तर सेलिंग प्राईस किती ठेवणार आहात सर तुम्ही, 125% लिहू शकते मी असं, कारण 25% नफा पाहिजे आपल्याला, प्रॉफिट पाहिजे. ओके, सो फॉर द पब्लिशर टू अर्न अ प्रॉफिट ऑफ 25%, द सेलिंग प्राईस विल बी वॉट, सेलिंग प्राईस इज इक्वल टू 127% ऑफ द कॉस्ट प्राईस. एवढं क्लिअर आहे. ओके, आता यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट प्रश्नामध्ये देऊन ठेवलेला आहे 82,500. 82,500 ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट देऊन ठेवलेला आहे. ओके, आणि प्रश्नामध्ये जर आपण बघितलं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कितीला इक्विवॅलंट आहे, 10%ला इक्विवॅलंट आहे. प्रश्नामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जर बघितलात किती आहे सर, 10% ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे. तर मग मी काय करू शकते, ह्या 82,500 इज इक्विवॅलंट टू 10% लिहू शकते, ॲज पर द क्वेश्चन लिहू शकते ना. ओके, तर समजला. क्वेश्चन खूप सिम्पल आहे. फक्त तुम्हाला काय कन्सिडर करायचं आता यामध्ये, लेट 82,500 इज इक्विवॅलंट टू 10% मॅडम. सो 125% विल बी इक्विवॅलंट टू एक्स. हे एक्स आपल्याला काय देणार आहे, हे एक्स देणार आहे आपल्याला सेलिंग प्राईस. कशाचं सेलिंग प्राईस देईल सर, 5,500 बुक्सची किंवा कॉपीजची आपल्याला सेलिंग प्राईस देईल. क्वेश्चन समजत आहे, एकदा व्यवस्थित समजून घेऊ. ओके, परत एकदा समजून घेऊ. आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, डबल समजायचं बट व्यवस्थित समजून घ्यायचं. क्वेश्चन काय आहे की मॅम ह्यामध्ये कॉस्ट प्राईस जर 100% असेल, ठीक आहे, तर सेलिंग प्राईस आपल्याला 25% जास्त पाहिजे. मग आपण सेलिंग प्राईसला काय ठेवू सर, 125% ऑफ कॉस्ट प्राईस ठेवू.
ओके. सोबतच आपल्याला काय शोधायचं सर, सेलिंग प्राईस शोधायचं आहे. म्हणजे 125% इज इक्विवॅलंट टू वॉट रुपी शोधायचं आहे. म्हणजे सेलिंग प्राईस शोधायची, बरोबर. सेलिंग प्राईस 125%, पण सेलिंग प्राईस आपल्याला मनी व्हॅल्यूमध्ये दिलेली का, अमाऊंटमध्ये दिलेली का, नाही, फक्त पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, 10% ॲज पर द क्वेश्चन ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट आहे 10%. ठीक आहे. तर मग मी काय घेईल याला, 10% इक्विवॅलंट टू 82,500, कारण प्रश्नामध्ये 82,500 रुपीज ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट दिला आहे. किती कॉपीजसाठी, 5,500 कॉपीजसाठी. तर आता इथे आपण ट्रान्सपोर्टेशन फॉर 5,500 कॉपीज काढत आहोत, तर सेलिंग प्राईस पण 5,500 कॉपीजसाठीच काढणार. ओके. सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन, 10% इंटू एक्स कन्सिडर करू आपण ह्याला, इज इक्वल टू 82,500 इंटू 125. सो एक्स इज इक्वल टू वॉट, पर्सेंटेज कॅन्सल करून टाका, 0 हा जो मल्टिप्लिकेशनमध्ये खाली डिव्हिजनमध्ये जाणार आहे. सो 825 इंटू 125 करून टाका. ओके. तो तुमचा आन्सर येईल. हे मी ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं. ओके. किती आलं, 10,31,250 रुपीज. हे काय झालं सर, 3,500 रुपये काय आहे, सेलिंग प्राईज आहे. कशाची, सॉरी 3,500 नाही, 5,500 कॉपीज ह्याची सेलिंग प्राईज आपण शोधून काढली, 10,31,250. तर आपल्याला एका कॉपीची किंमत काढता येईल याच्यावरून 10,000 परत मी 10,000 बोलत आहे, 10,31,250 भागिले 5,500. तुम्हाला एका कॉपीची किंमत भेटेल. परत एकदा, कॉस्ट प्राईज मॅम 100% जर पकडलं तर सेलिंग प्राईस प्रश्नाच्या अकॉर्डिंग 25% जास्त दाखवायचं आहे कॉस्ट प्राईजपेक्षा, म्हणून 125% ऑफ कॉस्ट प्राईज घेतला. पहिली गोष्ट क्लिअर झाली. ओके. त्यानंतर प्रश्नामध्ये 5,550 कॉपीजची सेलिंग प्राईस शोधायला सांगितली आपल्याला. ठीक आहे. 5,550 कॉपीजची सेलिंग प्राईस शोधायला सांगितली. तर 125% विल बी इक्विवॅलंट टू 5,500. 10% दॅट इज द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज इक्विवॅलंट टू 82,500 रुपीज. जर प्रश्नामध्ये असं विचारलं तुम्हाला की 5,500 कॉपीजचा आन्सर काय येणार आहे, तर आन्सर हे येईल. जर एका कॉपीचं सांगितलं तर तुम्ही काय करणार, 5,500 कॉपीजने त्याला डिवाईड करणार. ठीक आहे. जे काही तुमचा आन्सर जर 1 कॉपीसाठी विचारलं तर हे लिहायचं, जर 5,500 कॉपीजसाठी सांगितलं तर हे आन्सर लिहायचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4च्या कॅल्क्युलेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर एकदा प्लीज बघून घ्या. यामध्ये सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला, 0 कट झाला, पर्सेंटेज आपण दोन्ही साईडचं कट करून टाकलं. 8250 इंटू 125, 10,31,250. हां, इथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर सिम्पली तुम्ही काय करा, डिरेक्टली डिवाईड करा. ओके. डिरेक्टली डिवाईड करा. कसं, एक तर तुम्ही काय करू शकता, 5ने डिवाईड करा, कारण इथे पण 5 इथे पण 5. तर काय येईल, वरच्या साईडला पण डिव्हिजिबल आहे, खालच्या साईडला पण डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. मग डिरेक्टली खाली येणार आहे 110. तर 110ने तुम्ही डिरेक्टली डिवाईड करणं तुम्हाला सोपं जाईल. ओके. जवळपास जर आपण बघितलं तर ठीक आहे, हिचंही कॅल्क्युलेशन तुम्हाला मी करून दाखवते इथे, तुम्हाला नको नंतर प्रॉब्लेम यायला. आपलं आन्सर आलं होतं 10,31,250, 10,31,250 फॉर 5,500 कॉपीज. तर एका कॉपीसाठी किती, बरोबर. क्वेश्चन हा होता. तर आपण काय केलं, 10,300 अरे यार 10,31,250 डिवायडेड बाय 5,500. 0 कट झाला. ठीक आहे. सिम्पली तुम्ही काय करू शकता, 5ने डिवाईड करा. 5 1 जा 0, 5 2 जार 10, 0 घ्या. ठीक आहे. 5 6 जा 30, 1 राहिला. 5 2 जार परत 5 जार. ठीक आहे. वरती काय आलं, 20,625. परत तुम्ही 5ने करू शकता तुमची इच्छा झाली तर. ओके. 5 2 जार 10, 5 2 जार 10. ठीक आहे. वरती येणार आहे 5 4 जार 20, 0 1 जार 2 जार अँड 5 जार.
ओके 4125. सो कॅल्क्युलेशन काय येणार आहे 4125 डिवायडेड बाय 22. आता तुम्ही सिम्पली याला कॅल्क्युलेट करू शकता. कसं कॅल्क्युलेट करणार मॅम 21 जार 20 सो 22 1 जार 22 किती राहिले 19 इथे घ्या 8 जार 187.5 जार. ओके सो 187.5 तुमच्या एका कॉपीचं आन्सर येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. ठीक आहे. सो हा एक क्वेश्चन आहे. बेसिकली तुम्हाला हा प्रयत्न करायचा. रॉयल्टी ऑन द बुक इज लेस दॅन द प्रिंटिंग कॉस्ट बाय व्हॉट पर्सेंटेज. ठीक आहे. पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे. तुम्हाला बेसिकली यामध्ये अँगल बघायचा आहे. ओके 5%, 33/1/5%, 20% and D is 25%. क्वेश्चन काय विचारले रॉयल्टी इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन दी प्रिंटिंग कॉस्ट. ठीक आहे. यामध्ये डिफरन्स शोधायचा आहे बेसिकली राईट. तर डिफरन्स काय करणार सर तुम्ही डिफरन्स ऑफ द प्रिंटिंग कॉस्ट ऑफ बुक मायनस रॉयल्टी ऑफ बुक. तर प्रिंटिंग कॉस्ट ऑफ बुक किती आहे 20%. 20% कशाचं असतं सर हे कॉस्ट प्राईसच्या असतं. 20% ऑफ कॉस्ट प्राईस मायनस रॉयल्टी किती आहे 15%. इट इज 15% ऑफ कॉस्ट प्राईस. ह्याच्यावरून तुम्ही शोधू शकता. तुम्हाला इथून डिफरन्स भेटेल. ठीक आहे. डिफरन्स भेटेल. इथून काय भेटेल तुम्हाला डिफरन्स. आणि पर्सेंटेज डिफरन्सचा तुम्हाला फॉर्म्युला काढायचा आहे. सॉरी पर्सेंटेज डिफरन्स शोधायचा आहे. पर्सेंटेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय सर डिफरन्स अपॉन द प्रिंटिंग कॉस्ट घ्या इथे. कारण प्रिंटिंग कॉस्ट घ्यावी लागेल आपल्याला इंटू 100%. राईट. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. ओके प्रयत्न करा. कारण हा पर्सेंटेजमध्ये पण पर्सेंटेज डिफरन्स शोधायला मी तुम्हाला शिकवलं आहे. ॲट द सेम टाईम तुम्हाला इथे मी डिफरन्स पण काढून दाखवला. फक्त तुम्हाला फॉर्म्युलामध्ये पुट ऑन करायचं आहे. बघू किती लोकांना येते कितींना नाही येत. ठीक आहे. अशा पद्धतीने हे झाला एक पाय चार्टवरचा क्वेश्चन. आता जो आपण क्वेश्चन बघणार आहोत दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन एक बघू आपण. ओके मी व्हिडिओ पॉज करून काय करते ते क्वेश्चन इथे नोट डाऊन करते. तुमचा टाईम वेस्ट नको व्हायला. अँड देन विल बी बॅक इन सेकंड. ओके सो हा क्वेश्चन जो आहे आपण एकदा अंडरस्टँड करून घेऊ. बेसिकली हा ग्राफ होता जो एक्झाममध्ये दिला होता. जो एक्स ॲक्सिसवरती दिलं होतं हे इयर्स होते. हे काय होतं इयर्स. आपण इथे लिहित चालू. ओके हे क्वेश्चन तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असेल. जर तुम्ही PYQ सॉल्व केलं असेल वेल अँड गुड. नाही केलं त्या स्टुडंटसाठी मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते. ठीक आहे. इकडे इयर्स मेन्शन केलेले होते आणि इकडे होते नंबर ऑफ स्टुडंट्स. इकडे काय होते नंबर ऑफ स्टुडंट्स जे किती विद्यार्थी आहेत. ठीक आहे 0 100 200 300 400 500 600 ते 1000 असे किती विद्यार्थ्यांची संख्या आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाटल्यास इथे मराठीत पण लिहून घ्या तुम्ही. विद्यार्थ्यांची संख्या. ओके आणि हे काय झाले हे वर्ष झाले. हे काय झाले वर्ष झाले. ठीक आहे. तर या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये 2 गोष्टी मेन्शन होत्या. एक होता असा एक स्क्वेअर होता आणि दुसरा ज्याला शेडेड केलं आहे. हे डेटा असतो बेसिकली. ओके यामध्ये तुम्हाला फेल स्टुडंटसाठी ब्लँक करायचं आहे आणि पास स्टुडंटसाठी हे ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला काही करायचं नाही आहे. बेसिकली फेल स्टुडंटसाठी ब्लँक पोर्शन दिला होता पास कॅन्डिडेटसाठी. तर इयर 2012 जर बघितलं 2012मध्ये ऑलमोस्ट 200पर्यंतचे विद्यार्थी जे आहेत 200 विद्यार्थी पास होते. बाकीचे किती विद्यार्थी राहिले हे बघा. प्लॉटिंग बघा आधी 2012ची प्लॉटिंग किती नंबर ऑफ विद्यार्थी होते 500 मॅडम. टोटल विद्यार्थी किती होते 500 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थी पास झाले. बाकीचे 300 विद्यार्थी जो की हा ब्लँक स्पेस दाखवत आहे तो फेल आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे आपण यामध्ये बघितलो दॅट वॉज 2013मध्ये त्यांनी जे दिलं होतं टोटल विद्यार्थी किती झाले 2013मध्ये त्यांनी 700 विद्यार्थी दिलेले होते. 700 विद्यार्थ्यांपैकी ते बोलले की 400 विद्यार्थी जे आहे ते पासआउट होते म्हणजे पास झालेले विद्यार्थी. बाकीचे जे विद्यार्थी उरलेले ते फेल होते.
ठीक आहे. उरलेले कोणते आहेत सर? हे वाला पोर्शन काय दाखवत आहे? बाकी जे कॅन्डिडेट जे फेल झाले. ठीक आहे, मी ह्याला मेन्शन नाही करत आहे, ब्लँक ठेवत आहे ॲज पर द क्वेश्चन. नेक्स्ट जे आपण बघितलं 2014मध्ये टोटल विद्यार्थी होते 800 विद्यार्थी. टोटल विद्यार्थी झाले 800 विद्यार्थी. हे मी हँड ड्रॉन केलेलं आहे. ठीक आहे, ह्याचे क्वेश्चन्स जे आहेत माझ्याकडे प्रिंटिंग फॉर्ममध्ये अवेलेबल नव्हतं म्हणून मी ह्याला आत्ता हाताने लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, 2014मध्ये टोटल पास झालेले विद्यार्थी होते 500. ओके, टोटल किती विद्यार्थी पास झाले? 500 विद्यार्थी पास झाले. 500पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण असं शेड करून टाकतो. हे झाले पासिंग कॅन्डिडेट्स. सिमिलरली 2015मध्ये जर आपण बघितलं तर टोटल विद्यार्थी किती होते सर? 1000 विद्यार्थी. 1000 विद्यार्थ्यांपैकी टोटल 700 विद्यार्थी पासआउट झालेले होते. बाकीचे सगळे उरलेले जे 300 विद्यार्थी आहेत ते फेल झाले. हा डेटा दिलेला होता. आता प्रश्न काय दिलं होतं ते समजून घेऊयात. सो क्वेश्चन जे आहे मी हँड रिटन ठेवलं आहे. बेसिकली मला प्रिंट जे आहे ह्याची क्वेश्चनची नाही भेटली तर मी हा कॉपी पेस्ट केला क्वेश्चन जो होता लास्ट इयरचा आहे, प्रिवियस इयर. ग्राफ आपण समजून घेतला. क्वेश्चन मी मराठीत लिहिलं, काही चुकत असेल तर प्लीज समजून घ्या. कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे असा क्वेश्चन आहे. इन विच इयर इज द पर्सेंटेज ऑफ द पासिंग स्टुडंट्स मॅक्सिमम. ठीक आहे, ऑप्शन वाटलंच लिहून घ्या तुम्ही. ऑप्शन होते ह्या क्वेश्चनचे 2012, 2013, 2014 आणि 2015. 12, 13, 14, 15 हे 4 ऑप्शन्स दिलेले होते. आता आपण हा क्वेश्चन नंबर फर्स्ट सोडूयात. इन विच इयर द पर्सेंटेज ऑफ पासिंग स्टुडंट मॅक्सिमम. पासिंग विद्यार्थ्यांची टक्केवारी मॅक्सिमम कोणत्या वर्षी होती हा प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? शेडेड पोर्शन म्हणजे काय सर? इथे पासिंग कॅन्डिडेट. ओके, हे जो शेड आहे रेड कलरचा हा काय दाखवत आहे? पास झालेले कॅन्डिडेट दाखवत आहे. आणि जो असा ब्लँक पोर्शन दिसतोय तुम्हाला तो काय आहे? फेल झालेले कॅन्डिडेट. ओके, तर बेस्ड अपॉन द ग्राफ आता आपण क्वेश्चन सॉल्व करूयात. फॉर इयर 2012 पर्सेंटेज ऑफ पास कॅन्डिडेट शोधायचं आहे. पर्सेंटेज ऑफ पास कॅन्डिडेट शोधायचं आहे आपल्याला. ओके, कसं शोधणार? सिम्पल आहे. पर्सेंटेजमध्ये पण आपण बघितलं तसं टोटल विद्यार्थी किती आहेत सर? 500. इथे बघा ग्राफकडे टोटल विद्यार्थी 2012मध्ये किती होते? 500 विद्यार्थी होते. ठीक आहे, 500 विद्यार्थी 2012मध्ये होते. पास झालेले विद्यार्थी किती दिसते? 200. आकडा लक्षात ठेवा, मी झूम आउट करते. ठीक आहे, टोटल विद्यार्थी 500, पास झालेले 200. मी 500 इज इक्विवॅलेंट टू 100% पकडू शकते कारण टोटल विद्यार्थी किती आहेत? 500. 500 विद्यार्थी 100%च्या इक्विवॅलंट असतील तर पास झालेले विद्यार्थी किती आहेत मॅडम? 200 विद्यार्थी आहेत. ते कितीला इक्विवॅलंट असणार आहेत? असं करून शोधू शकते. तर काय येईल? 500चे 10% काय असतात? 50 असतात. तर 500चे 20% काय असणार आहेत? किंवा आपण याला असं सॉल्व करू शकतो. यामध्ये 500 इज इक्विवॅलंट टू 100 तर आपल्याला 40% शोधायचं आहे. तर सिम्पली आपण काय करू? डिरेक्टली सॉल्व करू. ठीक आहे, आपल्याला इझिली सॉल्व पण करता येते. तुम्हाला मी शिकवले काय करायचं. 50% मला सांगा, 500चे 10% जर 50 असतील तर 500चे 50% किती असणार आहेत? 50 गुणिले 5 दॅट इज इक्वल टू 250. राईट, 250. मग हे 250 जास्त यायलेत. बेसिकली किती यायला पाहिजे? 40 ते 50%च्या आसपास यायला पाहिजे. ठीक आहे, आपण डिरेक्टली सॉल्व करून बघू हे. तर मला सांगा हे किती येणार आहे? 40%. मी म्हटलं तुम्हाला ह्याला सोप्या भाषेत जर समजायचं असेल, हे ऑलरेडी पर्सेंटेजमध्ये मी शिकवले. 500 म्हणजे 100% असतील. 500चे 10% किती असतात सर? 50. ओके, 500चे 10% झाले 50. 50 गुणिले जर आपण 5 केलं तर काय येते? 250. म्हणजे 50%पेक्षा आन्सर तुमचं काय येणार आहे? कमी येणार आहे. ठीक आहे, 10% मायनस करून बघा, याच्यातून तुम्हाला काय भेटणार आहे? 200 भेटणार आहे. सिम्पल, असं करा, हे सोपं जाईल. ठीक आहे, 2013साठी बघूया. 2013मध्ये टोटल विद्यार्थी किती होते? 700. टोटल विद्यार्थी 700. 700ला 100% सोबत इक्विवॅलेंट करा. पास विद्यार्थी किती आहेत सर? 400 विद्यार्थी पास झालेत. लक्षात घ्या, ग्राफ समजून घ्या. टोटल विद्यार्थी आहेत 700 आणि पास झालेले किती आहेत मॅडम? 400. तर मी 700 इज इक्विवॅलेंट टू 2013साठी शोधत आहोत आपण.
700 इज इक्विवॅलंट टू 100%. टोटल विद्यार्थी पास झाले विद्यार्थी आहेत 400 इज इक्विवॅलंट टू वॉट. सिम्पली 400 गुणिले 100 भागिले 700. तुमचं कॅल्क्युलेशन येणार आहे 400/7. ओके, 0 0 कटलं. 400/7. 7 5 जार 7 जार 1 जार 4 जार 57.14 येणार आहे. सिमिलरली 2014साठी काढा. 2014मध्ये पास झालेले विद्यार्थी किती आहेत? 2014मध्ये पास झालेले विद्यार्थी आहेत 800. टोटल विद्यार्थी आहेत 800, पास झालेले आहेत 500. तर 100% इज इक्विवॅलंट टू 800. 500 विद्यार्थी इज इक्विवॅलंट टू वॉट पर्सेंटेज, राईट? 500 into 100 upon 800. This is equal to 62 कॅल्क्युलेशन आलं. 2015साठी तसंच फाइंड आउट करा. 2015साठी टोटल विद्यार्थी 1000 आहेत. 1000पैकी 700 पास झाले. तर मी काय करते, 100% इज इक्विवॅलंट टू 1000 विद्यार्थी. तर 700 विद्यार्थी इज इक्विवॅलंट टू वॉट पर्सेंटेज. 700 गुणिले 100 भागिले 1000. 20 हा तिसरा कटला. तुमचं काय तर 70%. हे टक्क्यात शोधलं आपण, सगळे काय टक्क्यात शोधलेत, राईट? तर प्रश्न काय विचारला होता की सगळ्यात जास्त टक्केवारी कोणत्या वर्षी आहे पास झालेल्या विद्यार्थ्यांची? तर तुम्हाला काय दिसतंय मॅडम? आन्सरच्या अकॉर्डिंग इथं 40% आलं, इथं 57.14 आलं, 62 आलं, इथे 70 आलं. सगळ्यात जास्त 2015मध्ये पासआउट झालेली टक्केवारी दिसते, म्हणून आन्सर येणार आहे 2015. ऑप्शन नंबर डी तुमचं आन्सर आलेलं होतं. ठीक आहे. ह्यामध्ये दुसरा एक क्वेश्चन विचारला होता त्यांनी डेटा इंटरप्रिटेशनमध्ये, तो हा होता 2012 ते 2015 या वर्षीची एकत्रितता परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी काय आहे असं विचारले. मला क्वेश्चन मराठीत नाही वाचता येते, माफ करा. एक्सप्लेन करून मी नक्की सांगेल. पण पर्सेंटेज ऑफ पासिंग स्टुडंट्स इन एक्झामिनेशन फॉर ऑल द इयर्स फ्रॉम 2012 to 2015 किती आहे हा क्वेश्चन विचारला होता. ऑप्शन लिहून घ्या वाटलंच याचे. 50 पहिलं ऑप्शन आहे. दुसरं होतं 57.14. तिसरं ऑप्शन होतं 60 आणि लास्ट ऑप्शन होतं 70. ओके. काय विचारले? द पर्सेंटेज ऑफ पासिंग स्टुडंट इन एक्झामिनेशन फॉर ऑल द इयर्स कंबाईंड टुगेदर इज. आता पासिंग विद्यार्थ्यांची आपल्याला काय काढायची आहे? टक्केवारी काढायची टोटल इयर्समध्ये. तर 2012पासून 2015पर्यंत किती विद्यार्थी पास झाले जर आपण बघितलं, 2012मध्ये मॅम 200 विद्यार्थी पासआउट होते. 2013मध्ये 400 विद्यार्थी पासआउट होते. ग्राफ्स दिसत नसेल तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. 2014मध्ये 500 विद्यार्थी पासआउट होते आणि 2015मध्ये 700 विद्यार्थी पासआउट होते. सगळ्यांची समेशन घ्या पास झालेल्या विद्यार्थ्यांची. 400 + 200 + 500 + 700 हे झाले पास झालेले टोटल विद्यार्थी किती? 1800. टोटल कॅन्डिडेट्स किती होते? इथे होते 500, इथे होते 700, 800 आणि 1000. टोटल कॅन्डिडेट इन ऑल द इयर्स फ्रॉम 2012 to 2015 टोटल कॅन्डिडेट किती असणार आहेत? 500, 700, 800 + 1000. टोटल विद्यार्थी किती झाले? 3000. आता प्रश्न वाचू. आता टोटल पास झालेले विद्यार्थी शोधले आपण, टोटल कॅन्डिडेट शोधले. प्रश्न काय विचारले? पर्सेंटेज ऑफ पासिंग स्टुडंट इन एक्झामिनेशन. पर्सेंटेज ऑफ पासिंग स्टुडंट इन द एक्झामिनेशन. ठीक आहे. टोटल विद्यार्थी किती पास झाले मला सांगा. 2012 ते 2015मध्ये सर टोटल विद्यार्थी, टोटल कॅन्डिडेट किती होते? 3000, जे की आपण आता शोधले 3000. आणि टोटल पास्ड कॅन्डिडेट किती आहेत? 1800. शोधायची की पास झालेल्या कॅन्डिडेटची टक्केवारी. कशी शोधणार? नंबर ऑफ स्टुडंट पास अपॉन टोटल स्टुडंट इंटू 100. सिम्पल फॉर्म्युला आहे. आपण ह्या टाईपचा क्वेश्चन पर्सेंटेजमध्ये बघितला होता. कशाच्या बेसिसवरती होता तो सर? तो होता वोटिंगचा. ठीक आहे. वोटिंग
सगळ्यात जास्त विनिंग कॅन्डिडेट्सची पर्सेंटेजवाली काढायला सांगितलं होतं किंवा सगळ्यात कमी वोट्स पडले त्याची टक्केवारी शोधायला सांगितली होती. ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये पास कॅन्डिडेट काढायला सांगितलं. तर 1800 भागिले 3800 म्हणजे टोटल स्टुडंट पास अपॉन द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इंटू 100. कॅल्क्युलेशन करा, सोपं आहे. 0 0 0 3 6 18 60% तुमचा आन्सर असणार. होप तुम्हाला आता हा क्वेश्चन समजला असेल. जर नाही समजला तर परत एकदा व्हिडिओ बघा. आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला दाखवते. हा आहे क्वेश्चन नंबर 1. हा आहे क्वेश्चन नंबर 1. स्क्रीनशॉट काढून घ्या प्लीज. आणि हा आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर. ओके, काही डाऊट असेल कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगू शकता. आजच्या लेक्चरपुरतं एवढं. थँक्यू फॉर वॉचिंग इट. अँड दोन्ही व्हिडिओज मी जे अपलोड करेल आज, कालचा आणि आजचा, दोन्ही बघून घ्यायचं. ठीक आहे, थँक्यू.